तर नमस्कार मित्रांनो, रेबल स्टार फार्ममध्ये सर्वांचं स्वागत आहे. हे बघा, अत्यंत वेगळ्या पद्धतीनं इथं नेपियरची लागवड केलेली आहे. बघू शकता तुम्ही. आपण 4G बुलेट नेपियरचं जे काही बेणं कमी पडलेलं होतं ते आपण नेण्यासाठी आलो होतो. मित्राचंच आहे नियोजन हे. बघू शकता, एक रेड नेपियर, त्याच्यानंतर 4G बुलेट, नंतर रेड नेपियर. आता बघू शकता 4G बुलेट नेपियर किती जबरदस्त चारा नियोजन झालेलं आहे. आणि इकडं रेड नेपियर. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सांगतो, व्यवस्थित टायमाची खुरपणी केली, वेळोवेळी व्यवस्थित जर पाणी दिलं. आणि महत्त्वाचं म्हणजे याला आता कसं आहे, लेंडी खताचं नियोजन असतं यांचं. पण लेंडी खत वगैरे टायमाला दिलं तर एकदम जबरदस्त असं आपल्याला न्यूट्रिशनयुक्त चारा भेटत असतो. हे बघा, एक गोष्ट लक्षात असू द्या, युरिया खत टाकल्यानंतर सुद्धा असं म्हणजे 15 ते 20 दिवसामध्येच तुम्हाला व्यवस्थित येईल चारा. पण त्या चाऱ्याचे आपल्याला व्यवस्थित रिझल्ट भेटत नाहीत मित्रांनो. त्याच्यामुळे कधीही लक्षात असू द्या की जो आपण शेळीपालनामध्ये चारा वापरतोय तो चारा खत व्यवस्थापन, योग्य खत व्यवस्थापन करूनच उगवलेला पाहिजे. जेणेकरून बरेच जण म्हणतात की बाबा आणखी हिरव्या वैरणीमुळं, नेपियरमुळं वगैरे आपल्या शेळ्या माझावर येत नाहीत, गाभ राहत नाहीत, पिल्लं वगैरे व्यवस्थित होत नाहीत, तो भरपूर अडचणी वगैरे येतात, जनावर म्हणजे अंग धरत नाही, खराब होत असतात. तेच कारण आहे. त्याच्यामुळं आपण जो चारा जो शेळीपालनामध्ये वापरतोय तो एकदम न्यूट्रिशनयुक्त चारा असला पाहिजे. कधी लक्षात असू द्या. आता बघू शकता तुम्ही, जवळ थोडंसं तिथे बघू शकता किती जबरदस्त फुटवे आले आहेत बघा. 4G बुलेट नेपियरला किती जबरदस्त फुटवे आलेले आहेत. आणि हाईट बघायची एकदम टॉप क्वालिटी. हे अजून काहीच नाही, ह्याच्यापेक्षा दुपटीनं वाढत असते 4G बुलेट नेपियर, दुपटीनं. आणि हा आहे रेड नेपियर. हे बघा, ह्या पद्धतीनं सुद्धा लागवड करू शकतो की बाबा मस्त. समजा आता आपल्याकडे 10 ते 15 शेळ्या आहेत. 10-15 शेळ्यापैकी मस्तपैकी नियोजन केलं, 4-5 म्हणजे आपले 4G बुलेटचे तोडले, 4-5 रेड नेपियरचे तोडले, विषय संपला. याच्यामध्ये सुद्धा तुम्ही 4G बुलेट नेपियर, रेड नेपियर सोबतच स्मार्ट नेपियर लागवड करू शकता. किंवा आपलं अमेरिकन 5G मक्काचे क्रॉस आपण म्हणत असतो ते सुद्धा लागवड करू शकता. फक्त व्हिडिओ बनवून सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की शेळीपालनामध्ये हिरव्या वैरणी एकदम जबरदस्त आणि टॉप क्वालिटीच्या असायला पाहिजेत. बघू शकता एकदम हिरवगार जबरदस्त असं नियोजन झालेलं आहे. मेंढ्या वगैरे आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे 2-4 दुधाची वगैरे म्हशी वगैरे आहेत, बैल वगैरे, त्यांच्यासाठी केलेलं हे चारा नियोजन आहे. आणि आपण जे बियाणं जे मागवलेलं होतं अहमदनगरहून, त्याच ठिकाणी म्हणजे अहिल्यानगरहून, त्याच ठिकाणी व्यवस्थित म्हणजे मी मागवलेलं होतं, तिथूनच लागवड केलेली आहे. मग परत आता आपण येण्यासाठी आलेलो आहे, कारण थोडंसं 1-2 सऱ्याला कमी पडलेलं होतं. तर ठीक आहे, काही अडचणी असतील नेपियरविषयी तर नक्की कमेंटमध्ये सांगत चला. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थांबू इथंच. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.